6.1 मधला तिसरा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितले, प्रश्न विचारलेला आहे की निखिलने आपल्या मासिक उत्पन्न, जे त्याचं मासिक उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाच्या 5% भाग मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. 14% भाग हा शेअर्स मार्केट जे असते आपलं त्यामध्ये त्यांनी गुंतवलेला आहे. 3% भाग त्या भांडवलाच्या त्यांनी बँकेत ठेवलेला आहे आणि 40% भाग हा त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये खर्च करण्यासाठी वापरला. बरोबर. आता याच्यामध्ये काय केले, तुम्हाला गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरतात असा प्रश्न या ठिकाणी सांगितला. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. कोणाचं मासिक उत्पन्न विचारले तुम्हाला? निखिलचं. प्रश्न कळाला? निखिलनं आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% कोणासाठी खर्च केला? मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. 14% शेअर्स मार्केटमध्ये गुंतवला. 3% बँकेत ठेवला आणि 40% हा आपलं हे 3% आहे. 3% बँकेत ठेवला आणि 40% भाग हा दैनंदिन खर्चामध्ये, म्हणजे जो काय दैनंदिन रोजचा खर्च असतो त्यामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे. आपल्याला विचारले त्याचं मासिक उत्पन्न काय येणार आहे, कारण 19,000 रुपये परत बाकी दाखवली आपल्यात. त्या बाकीमुळं त्याचं मासिक उत्पन्न विचारले. ते मासिक उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी त्याचं काढायचं आहे. आपण बघू. समजा मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे, म्हणून शिक्षणावरील जो काय खर्च झालाय त्यांचा, ते खर्च आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. आपण खर्च एकदा व्यवस्थित मांडला तर तुमचे प्रश्न लिहायला सोपा जाईल. आता काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला शिक्षण दिले म्हणून शिक्षणाचा खर्च 5%. त्याच्यानंतर काय दिले तुम्हाला, जे काय त्यांनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवलेला भाग आहे तो आहे त्यांचा 14%. टक्क्यामध्ये आपल्याला इथं दिले. त्याच्यानंतर बँकेत 40% ठेवलं होतं त्यांनी, 3% आणि 40% भाग त्यांनी काय केला, दैनंदिन जीवनामध्ये खर्च केलेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न. आता बघा इथं प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हा बघा, शिक्षणावरील खर्च x गुणाकारामध्ये 5/100 टक्क्यामध्ये दिलेले, म्हणून आपण टक्का घेतला. बरोबर. शेअर्स गुंतवणुकीतील x गुणाकारामध्ये 14/100 बरोबर 14x 100. बँकेत ठेवलेली रक्कम x गुणाकारामध्ये 3/100 म्हणजे 3x/100. मासिक खर्च आला x गुणाकारामध्ये 40/100 बरोबर 40x/100. आता आपल्याला उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक दिलेली आहे. आता x वजा सगळ्या ज्या रक्कम आहेत त्या आपण मांडून घेऊया. बरोबर. x वजा पहिल्या कंसात आलं तुमचं 5x/100 जो शिक्षणावरील खर्च होता तो. परत दुसरा काय होता, शेअर मार्केट 14x. एक मिनिट हा, 14x आपल्याला दिलेले, मग तो 14x/100 आपण इथं घेणार आहोत. परत 3x/100 अधिक 40x/100 यांची काय करायची, बेरीज. यांची काय करायची आपल्याला, बेरीज तुम्हाला दिलेली आहे. एकूण उर्वरित रक्कम त्यांच्याकडे किती आहे आता, 19,000 रुपये. मग आता यांची बेरीज आपल्याकडे आली 62x/100 बरोबर 19,000 रुपये त्यांच्याकडील शिल्लक आपल्याला सांगितलेली आहे. आता 62, मग आपल्याला काय करायचंय, म्हणून 100% 100% तुम्हाला या ठिकाणी वजा करायचे. 100% आपल्याला दिले छेदामध्ये 100. एक मिनिट बघा रे, आपल्याला काय करायचं होतं, 62x/100 बरोबर 19,000 रुपये दिलेले. आता इथं आले आपलं 100x मध्ये आपण पूर्ण 100% घेतले, छेद 100 वजा करायचे त्याच्यामधून 62x/100. आता 100 मधून 62 जर वजा केली तर तुमच्याकडे राहतात 38. आपल्याला काय करायचंय, म्हणून 38
एक्स एक्स वजा करायचे म्हणून एक्स बरोबर उर्वरित रक्कम किती आली यांची 19,000 रुपये गुणाकारामध्ये 100. बरोबर. आता असं करीत आलं खूप सोपं. इथं काय करायचंय एक्स ची किंमत काढायची म्हणून एक्स बरोबर 19,000 ह्याला आपल्याकडं गुणाकारामध्ये 100 जशाला तसे. हा 38 इथं गुणाकारात आहे, इथं तो भागाकारामध्ये येणार. बरोबर. आता करायचं तुम्हाला भागाकार. एक्स बरोबर घेतला पण म्हणून एक्स बरोबर 19,000 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 38 आपल्याला आलेला आहे, कारण 38 इथं बरोबर चिन्हाच्या समोर आहे. त्याला आणलं खाली की तो भागाकारामध्ये येतो. आता या ठिकाणी तुम्हाला भाग 38 न जातो बघा. 38 एक 38, 38 5 म्हणजे 38 5 190 म्हणून इथं 5 हे 2 शून्य जशाला तसे. परत गुणायचे 5 एक 5 म्हणून हे 2 शून्य जशाला तसे. निखिलचं मासिक उत्पन्न आपल्याकडे येईल ₹50,000. मासिक उत्पन्न किती आलं त्याचं ₹50,000 एवढं निखिलचं मासिक उत्पन्न आपल्याकडे आलेलं आहे. आता शेअर मार्केटची गुंतवणूक म्हणा किंवा बँकेमध्ये ठेवलेली जी काय रक्कम आहे त्यांची ती पण गुंतवणूक मध्येच आपण पकडलेली होती. आता काय अडचण नाही ना कोणाला. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवला. या ठिकाणी निखिलचे मासिक उत्पन्न आले बघा. आपण शॉर्ट मध्ये इथं लिहितो मी. निखिलचं मासिक उत्पन्न आले तुमच्याकडं 50,000 रुपये. किती? 50,000 रुपये. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आपला संपला. चौथा आपल्याला सोडवायचा आहे, त्याच्यानंतर पाचवा सोडवायचा. हा चौथा तुम्ही सगळे सोडवला. काय होतं आपल्याला व्याजाची रक्कम त्यामध्ये काढायची होती. कोणाची गुंतवणूक यापैकी फायदेशीर ठरली असं चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं. तुम्ही सोडवलंय म्हणल्यावर छान गोष्ट आहे. मग आपण डायरेक्ट पाचवा घ्यायचं का रे? बघा हे लिहून घ्या. इथं परत कोणाला काय समस्या अडचण असेल तर बघा. ही वजाबाकी आपण 100% मधून 62% वजा केलेली आहे, त्याच्यामुळे अडचणीच काय भीती नाही. 38% आपल्याकडे शिल्लक राहिलेले होते म्हणून 19 गुणाकारामध्ये आपण 38 केलेले आहे. बरं ठीक आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न घेतो. काय दिले पाचव्यामध्ये? समीरचं उत्पन्न ना. हा हे लिहून घ्या. हे झालं का? हे झालं की मग आपल्याला ते बघायला सोपं का ते पण करता येते तुम्हाला. 3% 90% उत्पन्नाच्या तर तिच्याकडे शिल्लक राहिलेली आहे. बर सोपं आहे. इथं 100%ची गरजच पडणार नाही तुम्हाला. काय नाही. समीरने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले समीराने, तर तिच्याकडे 1,750 शिल्लक राहिले तर तिचे मासिक उत्पन्न काढा असा प्रश्न विचारला. अशाच प्रकारचा प्रश्न खूप सोपा आहे. पटकन घ्या. चला बरं ठीक आहे.